ज्या समाजाला स्वतःचे अधिकार माहीत नाहीत पण 5 वर्षाखालचा इतिहास तोंडपाठ आहे, त्या समाज मतदानाला पैसे घेणारच. कारण 5 वर्षाखालच्या ज्या युद्ध घडले किंवा समजा ज्या गोष्टी घडल्या ज्या आज समाजाला 95% माहीत आहेत की जे तोंडपाठ आहेत, पण जे अधिकार समजा कायद्याने संविधानाने दिलेत 75 ते 78 वर्षाखालचे ते पण माहीत नाही. जसं की स्वातंत्र्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या मनगटानं स्वराज्य स्थापन केलं आणि फक्त त्यांना मार्गदर्शन मिळालं असेल तर खरं त्यांच्या आई आणि वडिलांचं. पण ह्या व्यवस्थेने दुसऱ्याच कोणाला एक गुरुबाळ मानलं आणि राजांचा इतिहास दाबण्याचा प्रयत्न केला. सत्य इतिहास समोर येऊच दिला नाही. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांना वर्णव्यवस्थेची भीती घातली, तर त्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून खरंच तुम्ही जर वर्णव्यवस्थेच्या तोंडातून जर जन्म देऊ शकता तर आम्हाला पण एखादी डिलिव्हरी पाहायची की जी तोंडातून होईल. ह्या गोष्टीचा पाठपुरावा करून ह्या गोष्टी काही खऱ्या नाहीत, पण व्यवस्थेनं कसं गुलाम ठेवलं ह्या समाजाला हे फक्त दाखवण्याचा प्रयत्न केला. तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक वेळा अडचणी आणल्या की शिकू शकत नाही शूद्र, पण त्यांनी स्वतः पदव्या घेतल्या आणि जे कायदा आज गरज कशाची काळानुसार ह्या 400 वर्षात जे घडलं ते 5000 वर्षात पण घडलं नाही. आपण पाहू शकतो सकाळी उठल्यापासून प्रत्येक गोष्ट विज्ञान आहे. जसं सकाळी उठल्यापासून शौचालय, किचनमधील तुमचा गॅस, प्रत्येक गोष्ट TV मोबाईल हे टोटल विज्ञान आहे. पण 5000 वर्षाखालचा जो इतिहास आज पण समाज पाठ ठेवतोय ह्या गोष्टीची गरजच नाही, पण तरी पण ह्या गोष्टी होत आहेत. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक गोष्टीला प्रत्येक माणसाला अधिकार दिला, पण या अधिकाराचं समाजानं काही सत्य हे केलं नाही, आजमावलं नाही. जसं की मतदानाचा अधिकार दिला, पण मतदानाचा अधिकार लोकांना कळालाच नाही, त्यामुळे प्रत्येकजण पैसा घेते. त्यामुळे आज गरज आहे हे 400 वर्षात जे घडलं नाही ह्याच गोष्टीचा अभ्यास होणे गरजेचे आहे. जोपर्यंत समाज ह्या 400 वर्षातल्या घटना अभ्यासणार नाही तोपर्यंत खरंच समाजाचा आणि देशाचा विकास होऊ शकत नाही. अंधश्रद्धेला बळी पडण्याचे कारण फक्त 5000 वर्षाखालचा इतिहासच आहे. ह्या 400 वर्षात ह्या अशा काही घटना घडल्याच नाही, घडल्या तरी वेळोवेळी त्याचे पाठपुरावे करून ह्या खोट्या ठरवल्या. त्यामुळे ह्या 400 वर्षातला खरंच सर्वांनी इतिहास वाचावा आणि देशाला समृद्ध आणि स्वतःची समृद्धीसाठी प्रयत्न करावे हीच विनंती.